Hello friends, you are most welcome in this video. I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Changdev Barkupadil Kolpe Madhyamik Vidyalay, Suregaon Taluka Kopargaon. Friends, today we have selected a topic from unit number 2, that is a poem. The title of the poem is Please Listen. This poem is written by an unknown poet, and the speaker of the poem seems to be adult, means young, and he is talking to his parents. So we are going to discuss about this poem. First of all, I would like to read the first stanza, then stanza by stanza I will explain each. Okay, listen it carefully. On page number 51, title of the poem is Please Listen. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. बघा मित्रांनो, या ठिकाणी लिसन आणि हिअर या दोन शब्दांमधला डिफरन्स आपण अगोदर समजून घेऊया. HEAR हिअर मीन्स ऐकणे आणि LISTEN लिसन मीन्स ऐकणे. दोन्ही ऐकण्यामध्ये थोडासा फरक लक्षात घेत आहोत. हिअर मीन्स अनएक्सपेक्टेड लिसनिंग, अनएक्सपेक्टेड हिअर म्हणजे अपेक्षा नसताना आपल्या कानावर एखादी गोष्ट ऐकायला येणे, त्याला आपण हिअर म्हणतोय. आणि लिसन मीन्स पेईंग स्पेशल अटेन्शन टू हिअर, ऐकण्यासाठी प्रत्यक्षात त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकणे, त्याला आपण लिसन म्हणतोय. बघ या ठिकाणी जो स्पीकर आहे, द बॉय, he is a teenager, means I think he is about 14 to 15 years old and talking to his parents. When I ask you to listen to me and you start giving me advice. या ठिकाणी मुलगा आपल्या पॅरेंट्सना म्हणतोय, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो आहे की तुम्ही माझं ऐका, असं म्हटल्यानंतर तुम्ही लगेच त्या ठिकाणी मला भरपूर उपदेश सल्ला द्यायला लगेच सुरुवात करून देतात. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड, आणि तुम्ही मात्र ते करत नाही. तुम्हाला मी जे करायला सांगितलं ते मात्र तुम्ही मुळीच करत नाहीत. मग मी तुम्हाला कोणती गोष्ट करायला सांगितली आहे? टू लिसन टू मी. बघा मित्रांनो, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट डायरेक्टली गिविंग ॲडवाइस टू मी instead, and it is clear that you have not done what I have asked you to do. Okay, the next stanza. When I ask you to listen to me and you begin to tell me why. बघा, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो आहे की तुम्ही माझं ऐका, ऐका म्हणल्यानंतर त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, परंतु तसं पालकांकडून बऱ्याच वेळेस होतं नाही. आणि मग पालकच त्या ठिकाणी पुन्हा सुरू करतात, यू बिगिन टू टेल मी व्हाय आय शुडंट फील दॅट वे. माझ्या डोक्यामध्ये ही जी कल्पना आहे तुम्हाला सांगण्याची, तो विचारच मुळात माझ्या मनामध्ये येऊ नये असा विचार तुझ्या डोक्यात का आला, असे पालक उलट मला त्या ठिकाणी म्हणतात. यू आर ट्रॅम्पलिंग ऑफ माय फिलिंग्स, आणि जणू काही या ठिकाणी ट्रॅम्पलिंग मीन्स पायाखाली तुडविणे. माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना एकंदरीत माझे पॅरेंट्स पायदळी तुडवत आहेत. का तर मी माझ्या डोक्यामध्ये असले विचार येता कामा नाही की जे मी वडिलांना ऐकण्यासाठी भाग पाडत आहे. बघा, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू एक्सप्लेन टू मी दॅट आय शुड नॉट फील सो. मला तसं माझ्या डोक्यात तसे विचार येता कामा नाही. यू आर सिम्पली इग्नोरिंग माय फिलिंग्स अँड मेक देम लुक अनइम्पॉर्टंट. जणू काही माझ्या भावना किंवा माझे विचार त्याला काही मोलच नाही आहे असं समजून तुम्ही माझ्या भावनांकडे, माझ्या विचारांकडे जणू काही इग्नोर करत आहात, दुर्लक्ष करत आहात. नेक्स्ट, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय का माझं तुम्ही ऐका, प्लीज लिसन टू मी, माझं ऐका, तेव्हा तुम्हाला असं वाटतं
की या मुलाला काहीतरी अडचण आहे आणि ती अडचण किंवा ती समस्या तो स्वतः सोडू शकत नाही, म्हणून तो आपल्याला ती गोष्ट करावयास सांगत आहे की काय, असं आपल्याला वाटतं. आपल्याला म्हणजे कोणा, पालकांना वाटतं. यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम, म्हणजे माझी समस्या, त्या मुलाची समस्या सोडवण्यासाठीच त्या मुलाने पालकांना माझं ऐका असं म्हटलेलं आहे की काय, असा पालकांचा समज होता येईल. अँड यू हॅव फेल्ड मी स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम, आणि जणू काही तसं केल्यामुळे मला त्या ठिकाणी अपयश आलं आहे आणि ते अपयश भरून काढण्यासाठी तुम्ही मला जणू काही मदतच करत आहात. आणि जरा बघा ते जरा विचित्रच त्या ठिकाणी वाटत आहे. स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम, अशा पद्धतीची तुमची मदत जर मला होत असेल तर थोडीशी विचित्रच आहे. कारण मी तुम्हाला फक्त म्हणत आहे का प्लीज लिसन मी, डोंट हेल्प मी, मला मदत करू नका, फक्त माझं तुम्ही म्हणणं काय आहे ते प्लीज लिसन, ऐकून घ्या. When I ask you to listen to me and you in turn feel that you have to do something to solve my problems, you in effect fail me though it may seem strange to you. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गैरसमज पालकांच्या मनामध्ये त्या मुलाच्या प्लीज लिसन म्हटल्यामुळं होत आहेत. बघा पुढे, लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन, ऐका, सर्व ऐका, मी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते सर्व तुम्ही त्या ठिकाणी कृपया ऐका. लिसन अँड डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी, आणि काही बोलू नका किंवा काही तुम्ही करू नका, फक्त मी काय म्हणतो ते माझ्या म्हणण्याचा किंवा माझ्या भावनांचा अर्थ काय आहे तो समजून घेण्यासाठी फक्त तुम्ही काय करा, प्लीज लिसन मी. इट इज नॉट नेसेसरी टू टॉक or to do something for me, just listen me, just hear me. See, all I ask is to listen to me and I want neither your explanation or nor your help. I just want you to hear me fully. Next, advice is cheap, swast. Advice is cheap, 20 cents will get you both dear Abby and Bailey Graham in the same newspaper. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो पालक आपल्याला सल्ला देतात तो सल्ला, त्याची कंपॅरिझन या ठिकाणी केली आहेत, तो किती स्वस्त आहेत. ॲडवाईस इज व्हेरी चीप, खूप स्वस्त आहे, त्याची तुलना केली आहे त्या 20 सेंट्स बरोबर. आता 20 सेंट्स म्हणजे काय, तर डॉलरचा 100वा भाग. जसं की आपलं 1 रुपया असतो, 1 रुपयाचा 100वा भाग म्हणजे 1 पैसा, तसं $1चा 100वा पार्ट म्हणजेच 1 सेंट, असे 20 सेंट बरोबर त्या ॲडवाईसची कंपॅरिझन झालेली आहे. इतका स्वस्त सल्ला त्या ठिकाणी आपण सहज कोणालाही सल्ला फुकटमध्ये किंवा मोफत सल्ला देत असतो, म्हणून आपला सल्ला सुद्धा देत असताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. एकाच वर्तमानपत्रामध्ये जे कॉलमनिस्ट असतात, ज्या लोकांच्या समस्या असतात त्या समस्येवर उपाय सांगणाऱ्या एक रकाना न्यूजपेपरमध्ये दिला असतो. त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये 20 सेंट्स फक्त मिळत असतात, असं त्या ठिकाणी तो मुलगा आपल्या पालकांना सांगतो आहे. बघा, आपल्या लोकल न्यूजपेपरमध्ये सुद्धा अशा प्रकारचा कॉलम असेल तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लिसन, गेटिंग ॲडवाईस इज ॲन इनएक्सपेन्सिव्ह अफेअर नाउअडेज. अ न्यूजपेपर इज चीप ॲज 20 cents. An issue carries columns by Abby and Bailey Graham. Next, and I can do for myself. I am not helpless. Maybe discouraged and faltering, but not helpless. बघ, या ठिकाणी तो मुलगा असं म्हणतो आहे, अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी माझ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. येस, आय कॅन डू each and everything for myself because I am not helpless. मी काही असहाय्य किंवा दुबळा नाहीये. I can do. Maybe discouraged and faltering,
कदाचित त्या ठिकाणी डिस्करेज होण्याची शक्यता आहे, ना उमेद होण्याची शक्यता आहे, किंवा मला थोडीशी फाल्टरिंग अडथळा किंवा अडखळण्याची शक्यता आहे. परंतु आय एम नॉट हेल्पलेस, मी मात्र त्या ठिकाणी हेल्पलेस किंवा अगदीच असहाय्य नाही आहे. मी माझ्या समस्या सोडू शकतो. यस, लिसन. Perhaps at times I become a bit unsteady in my resolutions or get discouraged. Still I can solve my problems myself because I am not helpless. सर्व समस्या मी त्या ठिकाणी सोडवू शकतोस. Next, when you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. बघा या ठिकाणी तो मुलगा म्हणतोय, वेन यू डू समथिंग फॉर मी, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करतात, दॅट आय कॅन, म्हणजे मी ज्या गोष्टी करू शकतो त्याच गोष्टी तुम्ही मला करण्यासाठी मदत करतात. अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, आणि मला ज्या गोष्टी करायच्या आहेत ती करण्याची माझी गरज आहे, की ज्या मी गोष्टी करू पण शकतो, पण त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही विनाकारण मला मदत करत असतात. जणू काही यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडिक्वेसी, जणू काही मला माझ्या क्षमतेबद्दल वाटणारी भीती किंवा माझ्यामध्ये असणारा अपुरेपणा हा वाढण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी जणू काही एक प्रकारे तुम्ही मला सपोर्ट करत आहात की काय, कॉन्ट्रीब्यूट करत आहात की काय, असंच त्या ठिकाणी मला वाटतं आहे. लिसन. वेन यू डू समथिंग फॉर मी which I can, or rather I must do myself. You are not helping me at all. Instead, you just add more to my existing fear and lack of confidence. उलट तुम्ही माझा आत्मविश्वास गमावण्यासाठी, कमी करण्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात की काय, असंच मला त्या ठिकाणी वाटते. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय, प्लीज लिसन टू मी अँड डोंट गिव्ह मी ॲडवाईस. नेक्स्ट, but when you accept as a simple fact that I feel what I feel. बघा, एक सिंपल गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वेन यू ॲक्सेप्ट, जेव्हा तुम्ही तिचा ॲक्सेप्ट स्वीकार करतात ॲज अ सिम्पल फॅक्ट, एखादी गोष्ट तुम्ही सिम्पल फॅक्ट, सत्य परिस्थिती, साधी आणि सोपी बाब म्हणून जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करतात, कोणत्या गोष्टीचा, दॅट आय फील व्हॉट आय फील, मला जसं वाटतं तर ते वाटणं जर तुम्ही एक सिम्पल फॅक्ट म्हणून जर स्वीकारत असाल, अँड नो मॅटर हाऊ इरॅशनल, आणि ती गोष्ट किती इरॅशनल आहे त्याच्याबद्दल अजिबात डझंट मॅटर, विचार करू नका. इरॅशनल मीन्स तर्कविसंगत. देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट दिस बिझनेस. साहजिक ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग्स, म्हणजे जे इरॅशनल मॅटरच्या बाबतीत जे काय आहे ते मला नंतर कळेल, किंवा जेव्हा मला समजेल तेव्हा साहजिकच मी तुम्हाला प्लीज लिसन मी असं म्हणणं किंवा तो प्रयत्न माझा थांबला जाईल. बघा मित्रांनो, बट व्हेन यू जस्ट ॲक्सेप्ट दॅट आय फील एक्झॅक्टली व्हॉट आय फील, देन आय कॅन सेव्ह द ट्रबल ऑफ मेकिंग यू बिलीव्ह इट. The feelings could be irrational, but that is what I feel. Once it is understood, I can go ahead and find out what is behind this irrational. Irrational means not based or illogical thoughts. म्हणजे मी जी काही तुम्हाला म्हणत आहे त्या पाठीमागं काही तर्कविसंगतपणा दिसत नसेल तर तो माझ्या लक्षात येईल, आणि तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या, मला काय सांगायचं आहे. अँड वेन दॅट इज क्लिअर द ॲन्सर्स आर ऑबियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस. बघा, आणि त्यानंतर ते अगदी क्लिअर होईल, स्पष्टच होईल. ॲन्सर्स त्या ठिकाणी माझंच मला मिळालेलं असेल, आणि अशा वेळेस मला तुमचा जो सल्ला आहे किंवा ॲडवाईस त्याची गरज पडणार नाही. अँड वेन दॅट इज क्लिअर द ॲन्सर्स प्रेझेंट देमसेल्व्स. जेव्हा हे स्पष्ट होईल तेव्हा माझ्याच प्रश्नाचं उत्तर माझ्यासमोर असेल, अगदी स्पष्ट असेल आणि इझी टू अंडरस्टँड, समजण्यासाठी सुद्धा सोपं असेल.
देन ऑफकोर्स आय डोंट नीड एनी ॲडवाईस. अशा वेळेस मला तुमचा सल्ला अजिबात त्याची आवश्यकता भासणार नाही. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट इज बिहाइंड देम. इरॅशनल फिलिंग्स तर्क विसंगत असणाऱ्या ज्या भावना आहेत त्यांनाच त्या ठिकाणी सेन्सिबल होतील, अर्थपूर्ण होतील जेव्हा वी अंडरस्टँड, जेव्हा आपल्याला समजेल, कळेल व्हॉट इज बिहाइंड देम. मी जे काही बोलत आहे त्या बोलण्या पाठीमागचा हेतू काय आहे हे जर आपल्याला समजलं तर साहजिकच त्या तर्क विसंगत असणाऱ्या भावनांना सुद्धा अर्थ आहे हे आपल्या लक्षात येईल. अकॉर्डिंग टू द पोएट ऑफ द पोयम, irrational feelings make sense when we understand what is behind them. Then the speaker adds that this could be perhaps the reason why prayers becomes effective sometimes for some people. हे बघ, या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण काय करतोय, परमेश्वराला प्रार्थना करतोय. परहॅप्स दॅट इज वाय प्रेयर वर्क्स. आपली प्रार्थना जाई किंवा देवाची जी आपण धावा करतो तो त्याला त्या ठिकाणी फळप्राप्ती येत असते. देव आपल्यावरती प्रसन्न होत असतो किंवा देवाची प्रार्थनाच आपल्याला काम येत असते. समटाईम्स फॉर सम पीपल, काही वेळेस काही लोकांसाठी असं सुद्धा घडत असतं. बिकॉज गॉड इज म्यूट. गॉड इज म्यूट मीन्स गॉड मीन्स देव, आपलं दैवत हे तर स्तब्ध आहेत, मूक आहे, ते काहीही बोलत नाही. तरी सुद्धा आपण देवाबरोबर काय होते, प्रार्थना करत असतो. अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. आणि आपलं गारानं आपण परमेश्वराजवळ मांडत असतो आणि देव त्या ठिकाणी मूक आहे, स्तब्ध आहे, तो आपल्याला कुठल्याही प्रकारचा सल्ला देत नाही किंवा आपल्या ज्या समस्या आहेत तो त्या ठिकाणी फिक्स करत नाही किंवा सोडवत नाही. तरी सुद्धा आपण देवाची प्रार्थना त्या ठिकाणी करत असतो, कारण प्रार्थनेमध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती आहे. त्या शक्तीच्या जोरावरती आपण आपल्या समस्या सोडवत असतो. फक्त गॉड आपल्याला त्या ठिकाणी काय करत असतो, एक मार्गदर्शक म्हणून, एक आयडियल म्हणून आपल्या समोर किंवा आपल्याबरोबर असतो. तो प्रत्यक्षात आपल्याबरोबर काही बोलत नाही, कुठलाही सल्ला आपल्याला देत नाही किंवा कुठलीही आपली समस्या तो फिक्स करत नाही, सोडवत नाहीये. God neither speaks nor gives advice, nor does he try to solve problems on our behalf. God just listens and lets you solve the problems yourself. म्हणजे फक्त त्या ठिकाणी देव आपल्या बरोबर आहे, तो फक्त आपलं गारानं ऐकून घेतोय आणि आपली समस्या सोडवण्यासाठी आपल्यालाच प्रवृत्त करत असतो. तो फक्त त्या ठिकाणी बघत असतो. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. तो फक्त ऐकतो आणि तुमचं काम तुम्हालाच करावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी आपण कोणाजवळ आपलं गारानं मांडत असताना ती समस्या, आपली समस्या आपल्याला सोडावी लागते. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणून ती मुलगा किंवा जो आई, स्पीकर, बॉय किंवा गर्ल असेल तर तो आपल्या पॅरेंट्सला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय का प्लीज लिसन, माझ्या समस्या तुम्ही ऐकून घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करू नका, कारण माझ्या समस्या मला सोडवायच्या आहेत. अँड जस्ट लिसन टू मी, फक्त माझं काय करा, तुम्ही ऐका, माझं फक्त ऐकून घ्या. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. हे बघा, इफ यू वॉन्ट टू टॉक टू मी. आणि जर पालकांना आपल्या मुलांबरोबर बोलायचं असेल त्या बाबतीत तर पालकांनी थोडं काय केलं पाहिजे, वेट अ मिनिट, थोडा वेळ अगोदर थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे बोलण्याच्या अगोदर. थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्याच्या अगोदर थोडासा विचार केला पाहिजे. कारण त्या मुलाला काहीतरी सांगायचं आहे, त्या सांगण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे हा जर आपल्या लक्षात आला तर त्याला आपल्याला वाटणाऱ्या इरॅशनल थिंग्स या नक्कीच अर्थपूर्ण असतील. अँड फॉर युअर टर्न, आणि तुमचा वेळ तेव्हा येईल. अँड आय विल लिसन टू यू, केव्हा येईल, जेव्हा तुम्ही माझं ऐकाल आणि तरच मी तुमचं त्या ठिकाणी ऐकेल, असं तो मुलगा किंवा मुलगी त्या पालकांना या कवितेच्या माध्यमातून शेवटी म्हणत आहेत. बघा, म्हणून द स्पीकर ऑफ द पोएम जस्ट वॉन्ट्स टू बी हर्ड
and if the other person wants to talk, she or he should wait till her or his turn for speaking comes. The speaker of the poem is then ready to listen to the other patiently. म्हणजे जर माझं कुणी ऐकून घेतलं तरच मी दुसऱ्याचं त्या ठिकाणी ऐकण्यासाठी निश्चितच तयार असेल. फक्त माझं म्हणणं काय आहे ते तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या. मला कुठल्याही प्रकारचा सल्ला किंवा तुमच्या मदतीची आवश्यकता नाही आहे, गरज नाही आहे. फक्त तुम्ही काय करा, लिसन टू मी. जर तुम्ही माझं ऐकलं तरच मी तुमचं ऐकेल, असा एक सल्ला किंवा असं मत या कवितेतील स्पीकरने व्यक्त केलेलं आहे. This is a very simple and easy to understand poem. This poem is written by the unknown author. So friends, you like this video, like this poem, please subscribe it and hit the bell icon. Thank you for watching this video.